अच्छे। देखिए मिस्यू रिची मात्रे, मैं इनका हमेशा जिक्र तारीफ करता हूँ। आज रिची आर्या 11 देसाई टीम ने भी टॉप 4 में पहुंचा है सेमीफाइनल में, और दूसरी टीम पहुंच गई यहाँ पर रॉन्स वॉकलैंड टीम। चलिए भाई, दोनों टीम के 12 मैन, ये बहुत ज़रूरी है। रिची जितू निलेश 11 डोंबिवली, जो सन्माननीय सुजित पाटील यांचा संघ आहे त्या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेला आहे, आणि राजा पाटील यांचा संघ आहे RCC राजा डोंबिवली, ज्यांना करायची आहे फलंदाजी। तर पुरस्कर्ते सर, जो टीम को सब स्पॉन्सर करते हैं उनके बारे में क्या कहना चाहोगे? नहीं, चलिए मनीष सर, आपने अच्छी बात बताई है। मैंने इससे पहले भी गोलोली की टूर्नामेंट के पर पिछले 2 साल रेशमा जी मैकर ने जब मुझे ये सवाल पूछे थे ना, मैंने तभी उन्हें वही जवाब दिया था कि अगर आज इस ग्रामीण के खिलाड़ी देखिए ओपन से आज विदेश दौरा कर रहे हैं, ये सब श्रेय जाता है आयोजन कमेटी। आज हम कमेंटेटर लीजिए, अंपायर लीजिए, आज जिस मुकाम तक, जिस मंजिल तक हैं, भलाई हम अंतर्राष्ट्रीय तक नहीं पहुँच पा रहे हैं, लेकिन उस तरह की दर्जा जो मिल रहा है ये आयोजन कमेटी है भाई, और ओनर जो टीम के रहते हैं। नाही, खरंच म्हणून मी पुरस्कर्त्यांबद्दल का बोलतोय, कारण आपण हेवा ना पाहिलं तर व्यावसायिक संघांनाच पुरस्कर्ते मिळत होते, पण आता कल्याण डोंबिवली आणि भिवंडी या परिसरात आपण पाहिलं तर ग्रामीणला देखील पुरस्कर्ते मिळत आहेत, आणि तेच कुठेतरी एक वेगळीच उत्क्रांती आहे टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये, आणि खूप बरं वाटते। कारण बघा, ग्रामीण क्रिकेटपटू देखील तितकाच तोडीस तोड खेळ दाखवत आहेत, कारण या अगोदर देखील आपण एकाच इनिंगमध्ये 13 षटकार आपण पाहिले होते, तर 4 षटकांमध्ये 13 षटकार म्हणजे एक वेगळीच आख्यायिका ग्रामीण क्रिकेटची लिहिली जाते। बिल्कुल मनीष सर, देखिए बात करेंगे जीतू नीलेश रिची 11 से डोंबिवली टीम, सुजीत दादा पाटिल और पूरी उनके अगर स्टाफ आएंगे उनकी गुजारिश करते हैं आइए तस्वीर रखिए। दूसरी तरफ देखिए बात करेंगे RCC राजा 11 डोंबिवली यानी राजा दादा पाटिल, अगर उनके भी स्टाफ यहाँ पर, चलिए राजा यादव जी देखिए बात करेंगे, और उनकी स्टाफ अगर यहाँ पर तशरीफ रखें तो आइए, बहुत बहुत आपका स्वागत है। चलेंगे भाई। और मनीष सर देखिए, ये जो मैं हमेशा कहता हूँ, इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है, ग्रामीण में चमक जब बेटा तुझे आगे जाने का मौका मिलता है, मौका और ग्रामीण में चमक गए आपको, तालुका हाफ में मौका मिल गया, तालुका हाफ में आप चमक गए, फिर आपको खुला ओपन में मौका मिल गया, कहीं भी लिख लीजिए। आज देखिए हम VIP डाइस में देख सकते हैं जो खिलाड़ी हैं, और हमारे सामने देखिए, और आने वाले जो इस पर्दे के आगे हैं, यही एक मौका रहता है। आपको कहाँ का मौका मिला? पनवेल में मौका मिला, महाराष्ट्र में मौका मिला, भिवंडी ठाणा में मौका मिला, और कमेंट्री फील्ड में भी मौके मिलते, मौके आपको इस्तेमाल करने आने चाहिए। नहीं बिल्कुल, इसलिए तो मनीष सर कहते हैं ना, मेहनत करते रहिए, बड़ों का भी यही कहना है। अंपायर कुछ जिक्र तारीफ करना चाहते हैं। मैच विशाल जी, कितनी ओवर के यहाँ से मैच रहेगा? 5 ओवर का मैच रहेगा। पंजा खोल दीजिए आप, ये आज का पूल है भाई, हम भी है तैयार। अल्पेश जी आइए, क्योंकि विशाल जी मात्रे के ना सबसे पसंदीदा स्कोरर। चला, सामना 5 षटकांचा असणार आहे। तालुकानिहाय क्रिकेट हे 5 षटकांचं खेळलं जाईल, कारण बॉन्डिंग लवकरात लवकर बनत नाही, कारण मग वेगवेगळ्या ग्रामीण संघातले खेळाडू आता तालुकास्तरीय क्रिकेटमध्ये खेळताना मात्र थोडा वेळ आपण देखील देतोय, म्हणून फक्त 8 निमंत्रित संघांनाच आपण निमंत्रण दिलेलं आहे आजच्या दिवसभरामध्ये। बिल्कुल, 4 ओवर की जगह जब 5 ओवर आपको मिल जाता है तो मनीष सर ऐसा लगता है हमें नाश्ते के साथ चाय भी मिल गया। जब 4 ओवर का मैच आ जाता है ऐसा लगता है हमें नाश्ता कराया, चाय नहीं मिला। तो जब 5 ओवर का मैच मिलता है आपको खुलकर खेलने का मौका रहता है। चला, मॅच ऑन करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज। स्टार्ट दी मॅच। सामना असेल 5 षटकांचा। मुकेश गायकर आणि प्रदीप गुप्ता हे 2 बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतील RCC राजा डोंबिवली या संघाकडून फलंदाजी करताना, आणि बॉलिंग करताना म्हणजेच गोलंदाजी करताना पाहायला मिळेल बॉलर मिस्टर अरविंद। चलिए अरविंद है भाई, ये ओडोली से बिलोंग करते हैं, लेकिन इनका भी देखिए दौरा सफ़र कैसे धीरे धीरे आगे, देखिए ओडोली के स्टार दिखाई दे रहे हैं। और मनीष सर यही तो खासियत है, आप ग्रामीण में चमक के देखें, तालुका आप ओपन के लिए आपके लिए रास्ता खुल जाता है। बहुत बढ़िया मनीष सर, आपकी तरफ ज़्यादा से ज़्यादा जाना चाहेंगे, और लाजवाब आप आने वाले वक्त समय में जिस तरह से कमेंट्री से आपने सबके दिल लुभाए हैं, क्योंकि 2-3 सालों में डोंबिवली विभाग में हमारी आवाज़ खूब गुंजी है, और ये भी मेरी एक बहुत बड़ी कामयाबी, इसलिए मैं मिस्यू रिची मात्रे इनकी हमेशा जिक्र करता हूँ। वो बंदा यहाँ तक हमें पहुँचाने वाला, और यहाँ से आगे का सफ़र, ओहो पहली गेंद के पर, इससे कहते हैं पहली नजर में। मनीष सर दिल नहीं चुराया भाई, दिल जलाया। 6 रन।
एक क्लासिकल स्ट्रोक बॉडीला रोटेट करून त्याच्या आवडत्या क्षेत्रामध्ये ऑन साईडला स्क्वेअरले क्षेत्र निवडताना बॉलला हवेत खेळले आणि या 6 धावा पाहायला मिळतात. आणि आपण कौतुक करूया हर्षद मडवी यांचं देखील, जे नामवंत समालोचक आहेतच पण आता तितक्याच चांगल्या दर्जाची स्कोरिंग देखील तुम्हाला करताना पाहायला मिळत आहे. मैं तो चाहता हूँ हर्षद सर काफ़ी जल्दी कुणाल दाते सर के पीछे पीछे जाकर टीवी पर बैठ जाइए. कुछ प्रो कबाड़ी अंतर्राष्ट्रीय मनीष सर आपके पास कुछ भी असंभव नहीं है. कुणाल दाते सर भी कभी ये सपना में नहीं सोचे थे. कई सारे देखिए आजकल कमेंटेटर जाकर स्पोर्ट लाइव स्टार स्पोर्ट में आप देख सकते हो. संधी प्रत्येकाला मिळते आणि संधी मिळताना मात्र त्यावर प्रॉपर 100% जर आपण योगदान दिलं तर आपण कुठेही जगाच्या कोपऱ्यावर जाऊ शकतोय. मनीष सर उसकी बात कहते हैं ना, मेहनत के साथ साथ कभी कभी कहते हैं ना किस्मत का साथ भी मिलना बहुत ज़रूरी है. हर चीज़ों में देखिए चला मॅच ऑन ठेवा. मॅच कुठल्याच कारणासाठी थांबवू नका. 6 धावांनी खातं खुललेल्या मुकेश गायकरने RCC राजा डोंबिवली या संघाचं. तो चलिए बात करेंगे यहाँ पर अरविंद फिर से एक बार तैयार. अरे ये चलिए इस बार गेंद थोड़ा सा नीचे रहा, हरकत किया. ये चीज़ होना चाहिए, वेरिएशन आपके अंदर होना चाहिए. और बात करेंगे ना मनीष सर, अगर घर पे रोज़ वही खाना होता है तो हम भी कभी कंडाल आ जाते हैं भाई. कुछ ना कुछ अलग होना चाहिए. तो उसी तरह के गेंदबाज के अंदर काफ़ी कुछ होना चाहिए, बदलाव. 6 गेंद 12 तरीका होना चाहिए. ओहो बड़ी आसानी से पहचान लिए, पिकअप कर लिए. अगर भाई किसे मानपड़ा स्टॉप जाना चाहिए था इस गेंद के ऊपर संपर्क कर सकते थे, कम समय में पहुंच सकते थे. मुकेश गायकरने रबरवर क्रिकेट गाजवलंय. पूर्ण मुंबईत म्हणा किंवा पूर्ण रायगड ठाण्यामध्ये म्हणा, रबरवर क्रिकेटमध्ये प्रथम पसंती मुकेश गायकरचीच आहे. कारण या गेल्याच आठवड्यामध्ये बोरिवलीला टुर्नामेंट झाले होते. मुकेश गायकरने त्या ठिकाणी देखील आपली बॅट तळपवली होती आणि आता सुद्धा डोंबिवलीच्या या ऐतिहासिक किंग मैदानावर 2 षटकार यांच्या बॅटमधून आले. धावसंख्या पोचते 12वर. मुकेश ने बता दिए भाई मैदान पर उतरते ही कि मुझे मत दिखाओ उंगली, नहीं तो मैं बन जाऊंगा सौरभ गांगुली. क्योंकि सौरभ गांगुली के नाम हिस्ट्री है. स्टेडियम के बाहर गेंद को पहुंचाते थे, लेकिन बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज इनके सामने आप छोटा गेंद कर ही नहीं सकते हो. ये देखिए यही बात कर रहा था, गेंद जितनी आगे रहेगी और रास्ता उतना आसान रहेगा. कौतुक मी ऋतिक पाटीलचं करीन, कारण तो अक्षरशः स्टंप्सला खेटून आहे आणि जसा वेगवान घोड्यावर लगाम लावण्याची प्रक्रिया घोडेस्वार करत असतो तसंच कुठेतरी यष्टिरक्षण ऋतिक पाटीलचं अगदी डोळ्याचं पातं लावते लावते. और ये चलिए अक्रॉस द लाइन. और मनीष सर मुझे यहाँ से थोड़ा सा मैं कहूँगा मुकेश के ऊपर, आप लगातार अक्रॉस द लाइन खेलने जाओगे. मैंने यही बात बताया, रोज आप ट्रेन की आवाज़ भी देखिए भाई. इनका भी कैप्टन बड़ा कमाल का है भाई. आसान नहीं रहता है पटरी पर ट्रेन भगाना और सिग्नल देकर छोड़ना, कोई भी चीज़ आसान नहीं रहता है. तर बाबूशाह सर पहिले 3 बॉल जर आपण पाहिले तर मुकेश गायकरने आपल्या नावावर केले होते, पण त्यानंतरचे पुढचे 3 बॉलवर पूर्णपणे हावीज झालाय गोलंदाज अरविंद पटेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर RCC राजा 11 डोंबिवली या तालुका संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 12. 12 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. हाँ मनीष सर देखिए यहाँ पर कारण रहा 3 डॉट गेंद आने का, यानी सिंगल नहीं ले पाई, स्ट्राइक रोटेट नहीं कर पाई. इसलिए तो कहते हैं कि मन का कोई अरमान नहीं होता और दिल का कोई मेहमान नहीं होता. और एकाध 2 चौके छक्के लगाने से कोई हिटमैन या विराट कोहली नहीं होता. बड़े खिलाड़ी बनने के लिए बड़े हिट के साथ सिंगल डबल ये भी जरूरी होता है. एक्झॅक्टली, खूप चांगला तुम्ही उल्लेख केला. बघा आमची चर्चा सुरूच आहे, पण बॉलर देखील तयार ठेवायचा. प्रत्येक षटकानंतर बॉलर तयार ठेवायचा आहे, कारण तो वेळ जो वाया जातो तुम्हाला कमी षटकांचे सामने खेळायला मिळतील. चलिए प्रथमेश जी अच्छी कप्तानी करते हैं. दादा जास्ती बेल घेऊ नका, बेल कमी आहे. आज भरपूर मॅचेस आहे. तुम्ही मराठी शिका आणि आम्हाला घरी बसवा. नाही नाही दादा मनीष सर ऐसा नहीं, ऐसा कभी नहीं होना. खूप चांगलं नाही, जिन महाराष्ट्र ने हमें प्यार दिया, इस मुकाम तक पहुंचाया है, कैसे उनके पीठ पीछे हम खंजर मारे अतुल जी. ना असं विनोद झालाच पाहिजे. चला पहिल्या षटकाचा खेळ झालाय. चला नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टीम सूरज रिची जितू निलेश कडून. सूरज कडून कसा खेळतो पाहूया, कारण मुकेशवर कुठेतरी नियंत्रण ठेवण्याचं काम गोलंदाज अरविंदने केलं. आता स्ट्राईकवर पहिल्यांदा प्रदीप गुप्ता येतोय. बिल्कुल मनीष सर, हंसी मजाक तो होती रहेगी और समझ गए हम आपकी बातें निश्चित रूप से. हेलो 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 हेलो
तर या ठिकाणी फ्लाय स्लिपला बॉल जातोय. दरम्यान ऋतिक यष्टनच्या मागे खूप चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आता तोच आत्मविश्वास सूरज म्हात्रेला मिळतोय. आणि आता धावसंख्येचा आपण आढावा घेता धावसंख्या फक्त 12वर थांबलेली आहे. नियंत्रण ठेवले ते म्हणजेच रिची जितू निलेशने. तो चलिए यहाँ पर बतौर लेफ्ट में गेंदबाज देखिए बात करेंगे सूरज मात्रे. देखिए भाई, और ये चलिए भाई किलर मिलर डेविड विलर जितू शेलर. बघा या सर्व इत्थंभूत माहितीमुळेच तुम्हाला पसंती आहे. जितू शेलर को पता है जब इनका नाम मैंने मिलर के साथ जोड़ा तब उन्होंने 4 व्हीलर हासिल किया. आज कोणाला तरी नाव द्या, कोणतरी बाईक घेऊन जाईल. इस साल एक शाम स्पोर्ट्स से उनकी तरफ से मुझे बल्ला भी मिलने वाला है. कई मरतबा बुला चुके हैं. बॉल जातोय बॅकवर्ड पॉईंट मधून मागे थर्ड मॅन एरियामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. त्या ठिकाणी कॅज्युअलनेस पाहायला मिळालाय. या 2 धावा वसूल करू शकले असते पण कुठेतरी फलंदाजी करताना आउट ऑफ बॉक्स राहिलेत मुकेश गायकर आणि प्रदीप गुप्ता. कारण फलंदाजीमध्ये दमकम आहे RCC 11 डोंबिवली या संघाकडे, पण सुरुवातीचे 2 फलंदाज तितकासा प्रामाणिक खेळ करत नाहीये. फक्त 1 डाव पूर्ण केलेला आहे. मुकेश गायकरचे 2 षटकार जर वगळले तर मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल एकूण 6 डॉट बॉल या डावामध्ये आतापर्यंत खेळले गेलेले आहेत RCC 11 डोंबिवलीचा. 1 षटक तर असंच निर्धाव केला असं आपण म्हणू शकतोय. अर्निब वेक्टर्स टीम के देखिए कप्तान सर जीतू दादा आ चुके हैं और डैनी सर एक बहुत बड़े ओनर से नाम है और घनसोली जैसे कि एक्जोरा नाम की कंपनी हर्षद सर आपसे भी मेरी मुलाकात हो चुका था, बातचीत हो चुका था कि आपके एरिया में जॉब के लिए आ रहा हो और जहाँ पर वो HRD के हेड राज उस टीम देखिए अर्निब वेक्टर्स टीम जुड़े गया. मनीष सर क्या कहना चाहोगे ये मैच जिस तरह के हमने ग्रामीण का मुकाबला देख कर आए और उसके बाद अचानक से बदल गया यहाँ पर तालुका अपन गया, इसके कारण यानी गेंदबाजी चुन चुन कर लाया जाता है. बॉलर तयार ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर तर बॉल ठेवला आहे. वेट फॉर अंपायर सिग्नल व्हॉट इट इज. वाईड बॉल असणार आहे. बघा चविष्ट व्यंजनांचा सुगंध आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहे. आता पाहूया धावांचा सुगंध मिळेल का RCC 11 डोंबिवली या संघाला. अब मनीष सर बात करेंगे ना, पिछला टूर्नामेंट में आप जुड़े थे, पिछला टूर्नामेंट में अंतिम दिन फाइनल डे, लेकिन जॉब के कारण थोड़ी सी 2-3 महीने के लिए बहुत मुश्किल, लेकिन हमारे चाहने वाले बहुत समय से इंतज़ार कर रहे थे बाबू शाह आपकी आवाज़ नहीं आ रही है, तो इसलिए आज थोड़ा देर से पहुंचा, लेकिन दुरुस्त तो नहीं कहूँगा जब तक पूरी काम समाप्त ना हुए. लेकिन ये देखिए आंखों ही आंखों में पहला रन लेना चाहते थे, दूसरा भी चाहते थे, लेकिन आखिरी समय में मना किया. इसे कहते हैं ना ना करते प्यार में कर गई. पहिला षटकार जेव्हा आला होता कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जो पॅव्हेलियन बॉक्स आहे टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला, पण त्यानंतर मात्र कुठेतरी फलंदाजीचा स्तर खालावलेला पाहायला मिळतोय. मुकेश गायकर प्रदीप गुप्ता जे नावाजलेले फलंदाज आहेत पण मात्र गोलंदाजी तितक्याच चांगल्या दर्जाची जी ती रिचू निलेश 11ची. बहुत बढ़िया. आज पूरी डंबोली के स्टार लीजिए, कल्याण लीजिए, रायगढ़ लीजिए, बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर सूरज म्हात्रे. फक्त 3 धावा खर्च केल्यात. हलक्या त्याने बॉलला स्टिअर करताना पाठवले गलीमध्ये. एका त्याने बॉल स्टॉप करेपर्यंत फक्त 1च धाव पूर्ण केली जाते. एका धावेची होते वाढ. एका धावाच्या वाढ धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. बहुत बढ़िया. देखिए रायगढ़ से कई सारे स्टार देखिए, प्रसन्न जी विंदने देखिए हमारे अच्छे दोस्त प्रशांत मैच का मजा ले रहे हैं. कई सारे देखिए जब तालुका मैच रहता है ना मनीष सर, अगर कोई विभाग से टीम आती है ना और पूरे देखिए उस विभाग से, और आजकल देखिए रबर बॉल को तो पूरे देश ही देख रहा है. बाईची ती धाव मिळणार आहे. येस एक्झॅक्टली. आता मी तर एवढंच म्हणेन की फॉर्मॅट कुठलाही असू दे, टर्फ क्रिकेट असू द्या, रबर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस क्रिकेट असू द्या, ती चर्चा आपण करूया. पण अगोदर स्कोर आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 17 झाली आहे. बिनबाद 17. थोडीशी सावध सुरुवात आहे पण इतकी सावध सुरुवात नकोय, कारण जर आपण शॉर्ट फॉर्मॅटचा विचार केला तर तुम्हाला षटकार आणि चौकाराच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर द्यायचं असते. तर बाबूसर आपण ती चर्चा करत होतो की फॉर्मॅट प्रेक्षक कुठलाही प्रेक्षक आता क्रिकेटचा फॉर्मॅट कुठला चालला ते बघत नाहीये. यूट्यूबवर त्यांना नोटिफिकेशन आलं तर ते स्पर्धा नेहमीच बघत असतात आणि खूप चांगलं प्रेम प्रत्येक स्पर्धांना प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळत असते. चला नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर कमलेश पाटील. आता सकाळी आपण त्याला ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहिलं आणि आता आपण त्याला तालुका निहाय क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळते, म्हणजे रिची जितू निलेश या संघाकडून. 2 षटकामध्ये 17 बनवल्यात. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी तालुका निहाय क्रिकेट हे 5 षटकांचं असणार आहे, म्हणजे अजूनही 18 ऑपॉर्च्युनिटीज आहेत टीम
RCC11 डोंबिवली राजा जाधव सर स्वतः उपस्थित आहेत त्यांच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी, पण मात्र अजूनपर्यंत ती एन्जॉयमेंट राजा जाधव सरांची पाहायला मिळत नाही, कारण खेळ तितकासा प्रामाणिक होत नाही. नवीन बॉलर कमलेश पाटील. मनीष सर कितना सहमत हो कमलेश को वापस गेंदबाजी में बुलाना? क्या चौथा या पांचवा ओवर करा सकते थे, या लोहा गरम है हथौड़ा लगाना चाहिए? लोहा गरम आहे हातोडा लगाना चाहिए, कारण कमलेश देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे जो पहिल्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी येत असतो. पण आता कुठेतरी कॅप्टनने ओळखले प्रथमेश पाटील यांनी की आता कदाचित अरविंद पाटीलला सहज तिथे खेळू शकतोय, कारण अरविंद पाटीलच्या षटकामध्ये 2 षटकार खेचले होते मुकेश गायकरने, त्यामुळे रणनीतीमध्ये बदल केलाय आणि कमलेश पाटीलला बोलवण्यात आलंय. और कमलेश की देखिए गेंदबाजी की बात करेंगे, सामने बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज है, उसके बावजूद भी देखिए उन्हें बीट करते जा रहे हैं. ये देखिए भाई कितना बाहर गेंद, ये तो स्क्वायर लेग के अंपायर भी दे सकते हैं, इतना बड़ा वाइड था. खरंच 2 पंच, एकंदरीत 3 पंच, बाळा सर असतील, नासिर सर असतील आणि दत्ता सर असतील, तिघांच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून चांगली कामगिरी. धावसंख्या थांबले 18 या आकड्यावर. लाजवाब. देखिए यहाँ पर यही बात कर रहा था, कमलेश को इसलिए बुलाया गया है कि बची कुची जो हड्डी है ना उसे तोड़ दिया जाए. जो कुछ भी यहाँ पर बल्लेबाजी लाइनअप है ना इसे तहस नहस किया जाए. लेकिन मेरे हिसाब से मुकेश का थोड़ा सा यहाँ पर डॉट गेंद खेलना, 2 छक्का आने के बाद कहीं ना कहीं यहाँ पर खुद को तो निराश जता रहा होगा, लेकिन अपने टीम को भी जितकं केलंय त्यापेक्षा जास्त नुकसान केलंय मी म्हणेन, कारण 8 बॉल डॉट आतापर्यंत मुकेश गायकरने 2 षटकार फक्त, म्हणजे 8 बॉल्समध्ये 10 बॉल्समध्ये 12. हा सुद्धा मिळेल वाईट बॉल असं वाटते. पंच पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी कसरत करताना पाहायला मिळत आहेत. वाईट बॉलची एकदा धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 19 या आकड्यावर. चलिए मुकेश गायकर, अब आपको थोड़ा सा बनना होगा टाइगर, क्योंकि अगर यहाँ ना बने तो फिर मुश्किल बन जाएगा. क्योंकि ये जो डॉट गेंद की सिलसिला है ना, जैसे कहते हैं ना, तेरी ये जवानी बाबा पीछा ना छोड़े. ये जो डॉट गेंद पीछा नहीं छोड़ रहा है, हुक करना चाहते थे, लीडिंग एज लिया, लेकिन प्रथमेश देखिए यहाँ पर संदर्भ के एक बहुत बढ़िया खिलाड़ी, थ्रो बेहतर नहीं रहा. और रन कितना यहाँ पर आया मनीष सर? 3 रन तो आया, लेकिन प्रथमेश देखिए इनकी बात करेंगे ना, विक्रांत केनी प्रतिष्ठान आपने देखा होगा, मिशियो बालू, यानी क्या दोस्ताना उन्होंने दिखाया जिंदगी के साथ और जिंदगी के बाद. बहुत बढ़िया दोस्ताना. क्या बात आहे. बघा समोरची जी मालगाडी चालली ती रुळावर आहे, पण आता RCC11 डोंबिवली संघाची गाडी रुळावरून उतरले असं पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. क्या बात है मनीष सर, क्या बहुत बढ़िया एग्जाम्पल. इसलिए तो आज अब महाराष्ट्र से लेकर पूना और पूना से जाइए पटना, पटना से भी आगे जाइए. ओहो हो, ये आवाज़ मनीष सर सुनते हैं हर सीजन में. गोवा लीजिए, पूना लीजिए, वाइड का इजाफा. या ठिकाणी मात्र मला असं वाटतंय की सॅक्रिफाईस केलंय फलंदाज प्रदीप गुप्ताने, जो धावचीच्या स्वरूपात बाद झालाय, आणि आता नवीन येणारा फलंदाज एका वेगळ्या आवेशाने येणार आहे. कारण धावसंख्येचा आढावा घेतला तर हा धावसंख्या झाले 22 धावा आणि पहिला फलंदाज बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक सुरू आहे. त्याचमुळे जर आपण रबर बॉल क्रिकेटचा आढावा घेतला, प्रत्येक फलंदाजाने 200च्याहून जास्त स्ट्राईक रेटने खेळणं गरजेचं आहे, पण कुठेतरी ती रणनीती पाहायला मिळत नाही RCC11 डोंबिवली या संघाची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय सुहास पवार इतक्या उशिरा. मला असं वाटते कॅपॅसिटी होती प्रदीप आणि मुकेशकडे, पण आता सुहास पवारला ती पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. पवार नावाचे सगळे खेळाडू पॉवरफुलच असतात. कधी कधी असं वाटते की पवार या नावाने मात्र क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलंय. भावेश पवार म्हणा, सुहास पवार म्हणा, तुषार पवार म्हणा, पवारची पवार आणि त्यानंतर किरण पवार. हाँ बिल्कुल से. चलिए हमेशा देखिए पावर की तरफ से देखने को मिलता है बड़ी बड़ी टावर. तो चलिए यहाँ पर थोड़ी सी निराश करें, लेकिन कहते हैं ना जिंदगी में मुश्किल आए तो मुश्किलों से घबराना नहीं. मनीष सर, कठिन रोल हमेशा एक अच्छे एक्टर को दिया जाता है, तो ये कठिन समय है, लेकिन यहाँ पर एक अच्छा एक्टर का भूमिका निभाना पड़ेगा. ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स द्यावा लागेल सुहास पवार या बॅटरला. पाहूया कमलेशच्या विरोधात कसा तळपतोय सुहास. हा सुद्धा असेल डॉट बॉल. बॉल फेकून झालेत एकूण 5 आणि सुहास पवारला अडवण्यामध्ये यशस्वी झालाय. पहिल्या बॉलवर अडवण्यात यशस्वी झालाय. लेट्स सी नेक्स्ट बॉलवर काय. कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये आणि अशा पद्धतीने
टाचांवर येऊन ऑनसाईडला पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. प्रयत्न फसलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय बाबू सर आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 22 धावा. फक्त 7च्या धावगतीने सुरू आहे RCC 11ची फलंदाजी. चलिए अभी देखिए यहाँ से गेंद कितना बचा है, ताबड़तोड़ बल्लेबाजी करना होगा क्योंकि टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा और गेंद बचा है 12. तो यहाँ पर बल्लेबाजी देखिए जिस तरह से सिंगल डबल से काम चलने वाला नहीं. मनीष सर फिर से मुझे वो लाइन याद आ रहा है कि कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से डाले भाई वो सफ़ेद नहीं दिखेगा वही काला. आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लो आपको मंजिल नहीं मिलेगा. हा आवडता डायलॉग आहे तुम्ही जो मारताय. खरं तर त्याच डायलॉगमुळे मी तुम्हाला ओळखत होतो. चलिए हारने वेक्टर्स के देखिए ओनर से डैनिश सर बहुत बहुत आपका स्वागत, शुक्रिया. अर्नी स्पोर्ट्सचे डॅनी सर ते तुम्हाला पाहायला मिळतात. तिकडे आमच्या वेळापत्रकामध्ये अर्नी विक्ट्री 11 डोंबिवली असं लिहिलेलं आहे. तो संघ खेळणार आहे लाईट गेल्यानंतर. चलिए बात करेंगे. हेलो तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 22. या 22ला मात्र आता 44च्याहून पुढे न्यावं लागेल किंवा मी तर म्हणे 66च्याहून पुढे न्यावं लागणार आहे RCC 11 डोंबिवलीला. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर 4थ्या क्रमांकावर अमोल पाटील आणि आता मुकेश गायकर, सुहास पवार कशा पद्धतीने खेळ करतायत पाहूया बाबूशा सर. चलिए अमोल पाटिल तैयार भाई. ये सोनार पड़ा के ये सोना के सिक्का बन चुके हैं. ग्रामीण में लाजवाब काम. इस सीजन में बात करेंगे ना टेनिस क्रिकेट का फॉर्मेट जब समाप्त हो वाइड का इजाफा बाला सर और दत्ता सर लीजिए और उनके साथ नासिर सर लीजिए. लाजवाब अंपायरिंग के काम. अमोल पाटिल की बात करेंगे ठाणे रायगढ़ यंगस्टर शो मैच में इन्हें कप्तान चुना गया था. कारण यही है ग्रामीण और ग्रामीण में चमके और जाकर क्योंकि ग्रामीण में जो आपके नस में जो कहते हैं ना खून जो तेज भागता है मैचेस के लिए कैसे जीत दर्ज करना है, अपनी अपनी टीम को कैसे आगे लेकर जाना है और वही फ़ायदा जाकर आपको आगे होता है. और यहाँ पर देखिए जिसके ऊपर उम्मीद किया गया था सुभाष पवार. आर्नी 11 डोंबिवली या संघाचे ओनर सन्माननीय डॅनी साहेब यांचं देखील आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. सुहास पवारची पॉवर आज पाहायला मिळाली नाहीये आणि आता पाहूया त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव म्हणजेच किडनी. म्हणजे किती नावाजलेले खेळाडू आहेत RCC 11 या संघाकडे, पण म्हणतात ना एव्हरी डे इज नॉट अ संडे. किडनी को तो यहाँ किडनी निकालना ही होगा क्योंकि टीम की हालत ऐसा है. खरं तर रोहितला मी 2 वर्ष अगोदर रबर बॉलमध्ये एक जबरदस्त खेळताना पाहिलं होतं. म्हणजे जिकडे जाल रोहित भालेराव, रोहित भालेराव, रोहित भालेराव. पाहूया आज काय. बहुत बढ़िया मुकाबला होगा अगला मैच. देखिए यहाँ पर पनवेल 11 पनवेल टीम भी देखिए तैयार हैं और विशाल दादा ने क्या इंतजाम भी देखिए मेहमान नवाजी के लिए. और गेंदबाजी के लिए देखिए बात करेंगे अमोल पाटिल. अभी तक तो शायद इस मौसम में लोग अमूल कम पीते हैं पण नाही अमोलचं तर कौतुक तर मी भावेश पवारच्या मुखातून देखील ऐकलं होतं. त्याला विचारलं होतं की तुला यंगस्टरमध्ये कोण आवडते, त्याने अमोल पाटीलचं आवर्जून नाव घेतलं होतं आणि तसा खेळ देखील अमोल पाटीलचा राहिला नेहमीच. नहीं अमोल ने भी परेशान किए थे. आपने देखा होगा शायद मुझे लगता है केंद्र मंत्री चषक ट्रॉफी में अमोल ने जिस तरह से यहाँ पर गोरसाई टीम के साथ जब मुकाबला हुआ था और भावेश को चारों खाना चीत किया था. हो हो, म्हणजेच आवडता खेळाडू जो आहे त्याने मात्र भावेश पवारला देखील चारोखाने चित केले. क्रिकेटचा खेळ आहे, प्रतिस्पर्धी संघामधला प्रत्येक जण हा प्रतिद्वंद्वी असला पाहिजे तरच तुम्ही जिंकू शकाल. मनीष सर इसलिए तो आप इंटरव्यू में लेते हो ना, किरण मात्रेशन हमने जिक्र किया ना कौन से ऐसे गेंदबाज है जो आपके लिए मुश्किल बना सकता है, तो उसी तरह से बल्लेबाज जान जाता है मेरे लिए कौन दिक्कत बनाता है, फिर वो कहे ना कहे उसे. धावसंख्या 24. हो हो, आणि या ठिकाणी भालेरावची पॉवर पाहायला मिळाली. बॉलला उडवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. RCC 11 इज बॅक. बता दिए किडनी ने भाई, हम वो तीर हैं जो हिमालय को चीरकर अपनी रास्ता बदल सकते हैं. हमारा साथ कोई दे या ना दे, लेकिन खुद के दम के पर हम किडनी निकाल भी सकते हैं. पॉवरफुल स्ट्रोक, खरंच नेत्रदीपक फटका आणि मोक्याच्या क्षणाला मोक्यावर चौका या ठिकाणी पाहायला, चौका नाही मित्र म्हणजे छक्का पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. 30 रन्स. कमाल का छक्का है भाई, और इस समय छक्का खाना जैसे बस में धक्का खाना, क्योंकि बढ़िया मैच को मुट्ठी में ले लिए थे, लेकिन
फिर से देखिए उड़ाना चाहते थे, लेकिन इस बार विकेट के जड़ में रखना चाहे गेंद, बचने की कोशिश, ये अच्छी सोच है। जैसे कहते हैं ना, ताश का जोकर बुमराह का यॉर्कर, कौन भूल सकता है। अमोलने चांगलं कमबॅक केलंय, खोलवर टिपाचा चेंडू हाताळला होता, चांगला प्रयत्न बॅट अँड पॅड मधला लॉफ्ट करण्याचा होता भालेरावचा, पण मात्र प्रयत्न काही अंशी फसलाय. पण स्ट्राईक रोटेशन मुकेश गायकर, पहिल्या 3 बॉलवरचे मधले 2 षटकार पाठवावे लागतील मुकेश गायकरला. मनीष सर देखिए यहाँ पर कुछ खाने की स्वादिष्ट स्मेल आने लगा है। खाओ पियो बिल ना चुकाओ, इस टूर्नामेंट की खासियत है। दादा के जन्मदिन के ऊपर पूरी 4 दिन इंतजाम रहता है, खिलाड़ियों से लेकर मेहमान से लेकर। इसे कहते हैं बकरी की माँ कब तक खैर मनाएगी। बहुत इंतजार के बाद यहाँ पर मुकेश गायकर के बल्ले से आया छक्का, यानी थोड़ा इंतजार का मजा लीजिए मनीष सर। नाही, पत्रा बजाव स्ट्रोक हा तुम्हाला पाहायला मिळाला. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या छतावर जाऊन हा बॉल आदळलेला, हा षटकार खूप काही सांगून जाईल. ऑन साइडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न, पायचीची अपील अगदी मधोमध पकडले गेले आणि मुकेश गायकर पायचीच्या स्वरूपात बाद. बसेल हा तिसरा धक्का टीम RCC 11 डोंबिवली, धावसंख्या 31 असताना. बहुत बढ़िया। देखिए मुकेश की बात करेंगे ना मनीष सर, एक बिल्कुल अगर एक सलाह देना चाहें तो इन्हें कहीं ना कहीं और काफ़ी मेहनत करना होगा आपको। क्रिकेट में देखिए लेट कट, कवर ड्राइव, स्ट्रेट ड्राइव, ये सब चीज़ें भी इन्हें लाना होगा, क्योंकि बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज हम जानते हैं ऑन साइड उनकी मजबूत रहता है। आपण स्कोर कळवूया. मनीष सर स्कोर देखिए 37 तक पहुंचा है, लेकिन हमारे SMD लाइव देखिए 37 स्कोर शीटवर रन झालेले आहेत. माफ करा, मी अगोदर 31 धावा तुम्हाला कळवल्या होत्या. 37 आहेत, 37 धावा धावफलकावर आहेत. आणि कुठेतरी लय पकडले, तो षटकार रोहित भालेरावचा खूप महत्त्वाचा होता, तो टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर मुकेश गायकरचा षटकार देखील पाहायला मिळाला. आता मुकेश गायकरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रणित पाटील, जो स्ट्राईकवर असणार आहे. धावसंख्या 37 झाली आहे. 37 बॉलिंग ट्रॅकवर अमोल पाटील फ्रॉम सोनारपाडा, आणि आता स्ट्राईकवर बॅटर जो आहे मिस्टर प्रणित पाटील फ्रॉम वाडेघर. सकाळी प्रणितचा खेळ आपण पाहिला, पण वाडेघर संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय ग्रामीणचा. आता पाहूया प्रणित पाटील ती भरपाई करतोय काय विथ द बॅट या तालुकानिहाय क्रिकेटमध्ये. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार अमोल. राऊंड विकेट, लोअर फुल टॉस होता, ड्राइव केलाय बॉलला, स्वीपर कवर एक क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ए पर सबको मौका देता है, पर मेहनत सबको चौका देता है। लेकिन ये 6 गेंद के ऊपर उतना मेहनत करना होगा जितने आपने 24 गेंद में किया नहीं है। SMD लाइव के माध्यम से जितने दर्शक मैच को देख रहे होंगे बहुत बहुत स्वागत। देखिए भूषण जी पाटिल लीजिए, पंकज जी माली लीजिए, बहुत बढ़िया मेहनत देखिए। और उनके साथ देखिए विपुल जी पाटिल, नीलेश जी पाटिल, परेश जी गायकवाड़, देखिए यहाँ पर बढ़िया स्टाफ, देखिए अच्छी क्लियरिटी और क्वालिटी। देखिए इतना अगर क्वालिटी, सुंदरता, इतना घर बैठकर मैच का आनंद लिया जाता है, देखा जाता है, तो फिर इसलिए दर्शकों को थोड़ा मैदान पर हम कमी दिखने को मिलता है। बघा बाबू सर, तुमचे केस तर खूप काळे आहेत आणि एक जरी केस सफेद झाला तुम्हाला टेन्शन येईल, तसंच टेन्शन मला राजा सरांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते, कारण त्यांच्या आघाडीचे 3 फलंदाज मात्र जास्त काही योगदान देऊ शकले नाही आहेत, पण मात्र अजूनही 6 बॉल बाकी आहे. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. क्या बात है मनीष सर, 6 गेंद बचा है, लेकिन अंतिम 6 गेंद के पर रास्ता सो आसान नहीं रहेगा, लेकिन मुश्किल भी नहीं है। कहते हैं ना कब्रिस्तान पर हड्डियाँ काफ़ी पड़ी है, लेकिन अभी भी जवानी वाली बातें ना छूटी। तो उसी तरह की यहाँ पर काफ़ी गेंदें खेल चुके हैं, लेकिन रन बनाने वाली बातें नहीं बनी, लेकिन यहाँ से वो बातें करना होगा। स्ट्राइक पर बैटर की बात करेंगे, प्रणित पाटिल, देखिए मौका मिला है, वाडेघर के लिए खेलते हैं ग्रामीण में, लेकिन यहाँ पर मौका कुछ खाता, अपने पूरी तरह से यहाँ पर अकाउंट्स खोलने की कोशिश कर रहे हैं, लेकिन एक रन लिखवाई के रूप से मनीष सर। आणि महत्त्वाचं काय, रोहितने काय केलंय, एकदम कॅज्युअलनेस दाखवला. त्याला स्ट्राईक हवी होती 5 बॉलवर, त्यालाच त्याचं 100% योगदान द्यायचं, त्यामुळे ती स्ट्राईक त्याच्याकडे ठेवले. धावसंख्या 1 पुढे जाऊन पोहोचते 39 वर, 39 रन्स. तो चलिए भाई तैयार रहिए अगला मैच के लिए। पनवेल 11 पनवेल अर्नी 11 से डोंबिवली के बीच में मैच है, दोनों कप्तान को रहना होगा तैयार। मनीष सर इनिंगच्या नंतर टॉस होईल, क्या बात आहे. इनिंगच्या नंतर टॉस होईल आणि खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट असे उच्चार बाबू शास्त्रांचे, आणि अपेक्षित होतं, कारण आपण महाराष्ट्रात राहत असताना मराठी भाषा सर्वांना आलीच पाहिजे, आणि बाबू शास्त्रांचं खूप चांगलं अस्खलित असं मराठी समालोचन तुम्ही ऐकताय. बिल्कुल मनीष सर है, सब लोगों की बिल्कुल भरपूर प्यार है। कहते नहीं इस दुनिया में जितनी भी हो नफरत, फिर भी लोगों के दिलों में रहती है मोहब्बत है, और यही मोहब्बत हर चीज़ों को जिंदा रखता है। और अंतिम ओवर, और ये चलिए भाई किडनी क्या कर रहे हैं भाई, मी म्हणेन भूलभुलैया
कारण विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय भालेरावचा, पण मात्र तो स्पिन ओळखतायत त्या बॉलला उसळी देखील मिळते आणि कुठेतरी फिरकीच्या जाळ्यात अडकलाय फलंदाज रोहित भालेराव. और ये चलिए भाई बात करेंगे यहाँ पर नीचे बल्लेबाजी के लिए उतारा गया, ताकतवर खिलाड़ी हैं लेकिन उनके रेडर पर गेंद नहीं आ रही है, दूर रखने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज, तारीफ करना चाहेंगे. 4 बॉल्स फेकून झालेले आहेत, 2 बॉल्स बाकी आहेत. जर या 2 बॉल जर मोठे स्ट्रोक आले तर मात्र सर्व गुन्हे माफ आणि रोहित भालेराव पुन्हा एकदा तारांकित होऊ शकेल या पहिल्या डावामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे फक्त 41 धावा. तो चलिए बात करेंगे, 2 छक्का लागते हैं तो ऐसा नहीं आपका भी काम हो जाएगा, कुछ समय के लिए टीम का भी काम हो जाएगा, एक फाइटिंग टोटल हमें देखने को मिल जाएगा. टॉस बॉक्स पर मनीष सर जुड़ेंगे 2 गेंद के बाद, उसके बाद कमेंट्री बॉक्स पर भी जुड़ेंगे और उनके साथ हर्षद मडवी सर जुड़ेंगे. असं काही नाही, तर टॉस जिंकलो असतं तर आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती, पण आता बॅटिंग आले तर बॅट्समन चांगले आहेत, चांगले चांगले रन करण्याचा प्रयत्न करू. बघा रायगडमध्ये आणि पनवेलमध्ये खूप चांगल्या टुर्नामेंट होत असतात, पण मात्र तरी देखील लांबचा पल्ला पार करून तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागते, तर प्रवासाची दमछाक असते का? हो, दमछाक असते, कारण की कालच आमचा ग्रामीणचा संघ होता, 9 बॉलची पॅनल्टी लागली, तरी पण मॅच आम्ही ऑलमोस्ट जिंकलो होतो, पण वाकलन संघाच्या एका फलंदाजाने 6 मारून ती मॅच जिंकली. तर काल 1.5 तास लेट झाला होता, तर आज 1.5 तास लवकर आलो, कारण की आज पॅनल्टी नाही घ्यायची म्हणून. बघा एक्स्ट्रा बॉल मिळणार नाही 1.5 तास लवकर आलं तरी. चला ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलेले आहे अर्णी स्पोर्ट्स कल्याण या संघाने, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल या संघाला करायची आहे फलंदाजी. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, सज्ज आहेत हर्षदजी मडवी. चला पाठलाग करायचा आहे 42 धावांचा. माझ्यासोबत आहेत हर्षदजी मडवी, तर हर्षदजी मडवी यांचा आवाज तुम्ही या डावामध्ये ऐकणार आहात, पूर्ण दिवसभरामध्ये ऐकणार आहात. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी जी एक स्वप्नवत स्पर्धा आहे ती मात्र त्यांना कव्हर करण्याची संधी मिळाली. तर आता पांडुरंग दिनंत संदेश साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही टुर्नामेंट प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते आणि प्रत्येक वर्षी जेवणाची व्यवस्था खेळाडूंना, पाहुण्यांना, सर्वांना 5 दिवस सन्माननीय पांडुरंग दादा संते यांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त जेवणाची व्यवस्था केली जाते. धन्यवाद पांडुरंग दादा, कारण संघ लांब लांबवरून येत आहेत आणि या ठिकाणी जेवणाची तरतूद आजूबाजूला पाहिलं तर नाही आहे, त्याचमुळे ती तरतूद केली जाते सन्माननीय पांडुरंग दिननाथ संते साहेबांकडून. वेलकम इन अवर कॉमेंट्री बॉक्स मिस्टर हर्षदजी मडवी सर. इनिशिएट टुवर्ड्स द मॅच, कारण या 2 संघांच्या दरम्यान एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मनीष सर, एक बिग फाईट स्कोअर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु नाही, तसं झालं नाही आहे. पहिल्या इनिंगमध्ये धावा भरपूर कमी झाल्या आणि त्यामुळे इथं एक लो स्कोरिंग मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो लेट्स एन्जॉय द मॅच. जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅचला होते सुरुवात. उत्तरार्धामध्ये आपण या मॅचच्या जाणार आहोत, ज्या ठिकाणी 42 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्यांदा बॅटिंग करत असताना जितू निलेश आणि रिची 11 डोंबिवली हा संघ. जितू निलेश 11 डोंबिवली या संघाला पाठलाग करायचा आहे 42 धावांचा. हर्षदजी, मला जर विचारलं की लो स्कोरिंग सामना तुम्हाला आवडतो की हाय स्कोरिंग, मी तर म्हणेन लो स्कोरिंग, कारण लो स्कोरिंगमध्ये तुम्हाला प्रत्येक डाव योग्य त्या पद्धतीने हाताळायचे असतात आणि पहिले 2 सामने जे होतील त्यातले जे विजेते असतील त्यामध्ये तिसरा सामना खेळवला जाणार आहे. ऑफिशियल अनाउन्समेंट आम्ही करत आहोत. चला मॅच ऑन. हर्षदजी मडवी. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्कवर संदेश, राईट मोर द विकेट, व्हेरी फास्ट बॉल, फ्लिक केला, बॉल ऑन साईडला, फिल्डर त्या ठिकाणी पोस्टर स्क्वेअर लेग मध्ये 1 रन पूर्ण केली. दुसऱ्या रनचा कॉल आहे आणि अगदी प्रॉपर कॉल, मी तर म्हणेन उशिराने धाव घेतली होती. दोन्ही सलामीचे फलंदाज ऋतिक पाटील आणि योगेश पाटील हे दोन्ही फलंदाज ज्यावेळेस धावपट्टीवरती असताना कॉलिंग योग्य रीतीने असणं गरजेचं. म्हणजे सर, तालुका निहाय किंवा ओपन क्रिकेट खेळताना आपल्याला ह्या गोष्टीचा जरूर उल्लेख करणं गरजेचं असतं की तुमच्या दोन्ही खेळाडूंमध्ये बॉन्डिंग असणं फार गरजेचं असतं. एकतर आपण ग्रामीण क्रिकेट खेळ असतो, आपल्या सहकार्याची आपल्याला नितांत बॉन्डिंग आपल्याला माहीत असते, परंतु ओपन क्रिकेट, तालुका क्रिकेट खेळताना बॉन्डिंग माहीत नसते, त्यामुळे बऱ्याच वेळा रनआउट आपल्याला पाहायला मिळतात. इथे षटकार येतोय. 6 धावा आणि ऋतिकचं आवडतं मैदान आहे आणि त्याचमुळे त्याला जर शॉर्ट ऑफ लाईन बॉल दिले तर ते बॉल तो बाहेर
पाठवू शकतो ती क्षमता आहे. धावसंख्या पोहोचते 8 वर. ओव्हर द विकेट फॉलो थ्रू बघा, चिप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, बॉल एलिव्हेटेड होतोय पण मात्र डिस्टन्स गाठू शकत नाहीये आणि एक छोटीशी खेळी तुम्हाला ऋतिक पाटीलजी पाहायला मिळाली. पहिला धक्का बसतोय टीम जीतू निलेश 11 डोंबिवली या संघाला 8 धावा असताना. शॉर्ट बट स्वीट असं म्हटलं जातं, कारण एक षटकार एक दुहेरी धाव त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. 2 बॉलमध्ये 8 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान त्याने दिलं. 42 धावसंख्येचा पाठलाग करत आणि 42 मधल्या 8 धावा त्याने पूर्ण केल्यात, म्हणजे राहिल्या फक्त 34 इथून पूर्ण करायच्या संपूर्ण टीमला. आणि प्रथमेश दादा आणि त्याची संपूर्ण टीम या धावसंख्येला चेस करण्यासाठी अगदी सज्ज आहे. मी तर म्हणेन या धावसंख्येला ते लवकर चेस करण्याचा कदाचित प्रयत्न करतील, पण कदाचित तो प्रयत्न अंगलट येऊ शकतोय, कारण आता गोलंदाजीचा आपण विचार केला तर गोलंदाज खूप सक्षम आहेत RCC राजा 11 डोंबिवली या संघाकडे आणि तीच सक्षमता संदेशच्या वतीनं पाहायला मिळाली. षटकार आल्याला पुढचा बॉल देखील खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि प्रवृत्त करताना तो चिप करण्याचा प्रयत्न फसला आणि ऋतिक पाटील हा मात्र कुठेतरी हाफ माइंडेड स्ट्रोक खेळताना झेलचीच्या स्वरूपात बाद झाला. कदाचित मागची मॅच तुम्ही आठवा, वाकळण आणि वडवली या संघादरम्यान जी मॅच होती त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर जीतू बाद झाला होता. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर जीत भोईर बाद झाला होता. त्यानंतर निकेश बाद झाला, परंतु त्यानंतर केतन आणि किरणने या टीमचा डाव सावरला होता. अगदी तसंच काहीच या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल की आता सुद्धा 8 धावांवरती पहिला गडी बाद झाला. अजून एखाद विकेट पडल्यानंतर पुढची येणारी सर्व जबाबदारी प्रथमेश दादा म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमवरती येणाऱ्या बॅट्समनवरती असणार आहे. ओव्हर द विकेट पुढचा बॉल करणं पसंत करेल संदेश. समोर बॅट्समन नवीन आलेला अमोल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र खूप चांगली बॉलिंग आपल्या टीमसाठी करण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा महागडा जरूर ठरला होता, परंतु गोलंदाजी त्याची चांगली झाली आहे. थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था सुरू केली जाईल. प्रत्येक खेळाडूंसाठी आणि प्रत्येक एकूण एक प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था सन्माननीय पांडुरंग दादा संते साहेबांच्या वतीनं 4 दिवस केली गेलेली आहे. थोड्याच वेळात आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. दरम्यान हा वाईट बॉल एक धाव वाढेल, धावसंख्या 9. पुढचा बॉल पुन्हा एकदा संदेश बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्विंगने मिस टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवला जातोय. या गोष्टीची आता नितांत गरज आहे. प्रत्येक बॉल तुमच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक बॉल मागे तुम्ही जर डॉट बॉल फेकत असाल तर मात्र कुठेतरी तुमच्या गोलंदाजीचा दर्जा उंचावतोय असंच या ठिकाणी मात्र वाटेल. कारण अमोल पाटील सारख्या फलंदाजाला तुम्ही फार वेळ तुम्ही जखडून ठेवू शकत नाही, फार वेळ तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. आणि इथून जर अमोलची बॅट तळपली तर कदाचित महागात पडू शकतं. यावेळेस पहा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची बॉटम लागल्यानंतर बॉल अगदी समोर येतोय. बॉलरच्या मागे लॉंग ऑफ द फिल्डर पुढे येऊन बॉल अडवेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन इथे मात्र मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकते 10 डबल डिजिटमध्ये हा स्कोर कार्ड जाऊन आता पोहोचला आहे. 42चा पाठलाग करायचा आहे, 10 धावा. मी एवढंच सांगेन RCC 11 डोंबिवली संघाला की दूध उतू गेल्यानंतर शोक करून अर्थ नाहीये. त्याचमुळे आताच तुमचे सक्षम प्रयत्न दाखवावे लागतील पहिल्या 3 षटकांमध्ये. अगदी बरोबर आहे, कारण की राजा जाधव यांच्या माध्यमातून पॅक केलेला संघ आहे, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आहे आणि त्यांना भरपूर सध्याच्या घडीला टेन्शन असेल की लो स्कोरिंग मॅच आहे, नेमकं काय घडेल, आपले गोलंदाज चांगल्या रीतीने गोलंदाज करतील का, हा सुद्धा भला मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण की बॅटिंग हवी तशी मनासारखी झालेली नाही आहे. बॉलिंग तरी ॲटलिस्ट त्यांच्या मनासारखी व्हावी एवढीच इच्छा आहे, परंतु बॉलिंगमध्ये सुद्धा आता रिदम चुकायला लागली आहे. लाईन खूप चांगली आहे, परंतु इथून आणखीन लाईनमध्ये सुधार करावा लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेर खेळवणं हे चांगल्या प्रतीच्या गोलंदाजीचं लक्षण आहे. यावेळेस पहा पुन्हा एकदा हे बघा, याच बॉलचा मी उल्लेख करत होतो मनीष सर की लाईन लेंथ खूप चांगली आहे या गोलंदाजाकडे, परंतु थोडासा आतमध्ये बॉल ठेवून खेळवावा लागेल जेणेकरून बॉल डॉट जातील आणि जितके डॉट बॉल फेकले जातील तितका फलंदाज हा डिप्रेशनमध्ये जाईल. बघा, तणाव स्पष्टपणे संदेशच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला, कारण एकतर कमी धावा डिपेंड करायच्या आहेत आणि मला विकेटसुद्धा मिळवायचे, तर या संभ्रमामध्ये गोलंदाजी संदेशची पाहायला मिळाली आणि त्यातल्या त्यात ऋतिक पाटीलच्या तर 8 धावा. त्यानंतर मात्र योगेश पटेल आणि अमोल पटेल या दोघांना जास्त धावा गोळा करता आल्या नाहीये. काहीशी मदत संदेशने केली वाईट बॉल हाताळून आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जीतू निलेश 11 डोंबिवली या संघाची धावसंख्या झालेली आहे 12 आणि जिंकण्यासाठी आता 24 बॉल्समध्ये 30 धावांची गरज. 24 बॉल 30. आव्हान अगदी स्पष्ट आहे, मी तर म्हणेन थोडक्यात सोपं आहे, परंतु जितकं सोपं आपल्याला वाटतंय तितकं नाही आहे.
कारण की क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. माझ्या जीवनामधील एक मॅच आजही मला आठवते, ज्यामध्ये 24 बॉलमध्ये फक्त 11 धावांची गरज होती आणि ती मॅच बॅटिंग करणाऱ्या संघाने गमावलेली. सो दॅट्स अ क्रिकेट. बॉलिंग मार्क लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता या बॉलला. एस्टनच्या मागे थोडीशी चूक होते, परंतु शॉर्ट थर्डमॅनला उभा असला खेळाडू रोहित त्या ठिकाणी मात्र अगदी चांगलं बॅकअप देताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुहास पवार बॉलिंग मार्कवरती असताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर बॅट्समन स्ट्रायकिंग एंडकडे अमोल पाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने या फटक्यांचा अवलंब करतोय, परंतु एकाही फटक्याला यश मिळत नाहीये. काहीतरी बदल करावा लागेल मनीष सर बॅटिंगमध्ये. बघा हर्षदजी, विकेटसाठी टाळा येत नाही, डॉट बॉलसाठी टाळा येतात. कारण त्यांना माहिती आहे जितके जास्त डॉट बॉल तितका जास्त दबाव ट्रान्सफर होऊ शकतोय जितू निलेश 11 डोंबिवली या संघावर. त्याचमुळे डॉट बॉल देखील तितकाच महत्त्वाचा आहे RCC 11 संघासाठी. डॉट बॉलवरतीच फोकस करणं सध्याच्या घडीला इम्पॉर्टंट देत असताना यावेळेस पहा लेग स्टिप सोडून चालला बॉल. वाईट बॉलचा इशारा. आता या क्षणाला मात्र तुम्हाला एक्स्ट्राची आवश्यकता नाहीये. चांगल्या रीतीने गोलंदाजी होतीये, चांगले डॉट बॉल येत आहेत आणि या परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा टाकून आपण फलंदाजाचं मनोबल वाढवतोय. राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. पिच पासून भरपूर बाहेर चालला बॉल आणि इथे पंचांना कोणती अडचण नाहीये वाईट बॉल डिक्लेअर करण्यामध्ये. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 14वर. 14. व्हाईट बॉल्सवर वर्कआउट करावं लागणार आहे. संदेश, सुहास पवार हे दोन वेगवेगळे गोलंदाज आणि तरी देखील व्हाईट बॉलवर जास्तीत जास्त ते भर देतात असंच मी म्हणेन. कारण स्कोरशीटवर आपण पाहिलं तर 5 व्हाईट बॉल आतापर्यंत तुम्ही पाहू शकताय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पहा बॉल बॅटचा संपर्क नाहीये. काय नेमकं चित्र मैदानामध्ये निर्माण झालंय याचा आपल्याला तर विचार पडला. एक समालोचक म्हणून या संपूर्ण मॅचकडे मनीष सर तुम्ही कसं पाहताय? मी तर म्हणेन पूर्णपणे जोर लावलाय गोलंदाजांनी. त्यात अमोल पाटीलने आता माझं वक्तव्य बदलण्यासाठी मला भाग पडलंय. ऑन साईडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळताना बॉलला पाठवले लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. अमोलचा क्लास षटकार. पावसाच्या हलक्या हलक्या सरी मैदानामध्ये पुन्हा एकदा पडू लागल्यात, परंतु हलक्या हलक्या सरी कोसळून फायदा नाहीये. धावसंख्या 20 झाली आहे. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी, परंतु या इक्वेशनला कुठेतरी भाग छेद दिला जाईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता पावसाची झळ लागते खेळाडूंना, पण मात्र पाहूया क्रिकेटच्या माध्यमातून या पहिल्या सामन्यामध्ये कुठला तारा चमकतोय. आताच्याकडे त्यातला बॉल होता अगदी ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्नाला यश मिळतंय. डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत 20 वरती थांबली आहे. आपण विचार केला ना तर 5 बॉल आतापर्यंत टाकून पूर्ण केलेत. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ही चुकी नाही करू शकत, तेही अशा क्षणाला ज्या क्षणाला तुमची बॉलिंग चांगली होतीये आणि इतकी मोठी चूक तुमच्या टीमला मात्र धोक्यात आणणार यात तीळ मात्र शंका नाहीये. या येथील 6 षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 26. येणारे बॉल तुमच्याकडे बाकी आहेत 18 आणि धावा करायच्या आहेत फक्त 16. नेव्हर अंडर एस्टिमेट एनी टीम ऑर एनी प्लेयर. अमोलला थोडंसं आपण अंडर एस्टिमेट केलं होतं, कारण अमोलने सुरुवात करताना 5 बॉल्समध्ये फक्त 1 धाव बनवली होती आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर 6वा बॉल षटकार, 7वा बॉल डॉट, 8वा बॉल षटकार, एकूण 13 धावांवर घेतोय. 8 बॉल्समध्ये 13 धावा अमोल पाटील. अमोल पाटीलला मात्र कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला होता की अमोल नेमकं मैदानामध्ये काय करतोय, काय त्याची रणनीती असावी असा विचार मात्र तमाम प्रेक्षकांना पडलेला, परंतु त्या प्रेक्षकांच्या प्रश्नचिन्हाचं उत्तर आता अमोलने देऊन टाकलंय. 2 षटकार लगावले आणि त्याने मात्र चित्र स्पष्ट केलं की मॅच आता आमच्या ताब्यामध्ये आहे, कारण की 18 बॉल आहेत, 18 बॉलमध्ये 16 बनवायचे आहेत. ज्या धावा आताच्या घडीला जर तालुका निहाय आपण गट पाहतोय तर मात्र कदाचित कुठेतरी त्या भरपूर कमी असतील धावा. लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅचमध्ये आता हे चित्र अगदी स्पष्ट झालं मनीष सर. हर्षदजी, उगवत्या सुरुवातीलाच नमस्कार केला जातो. तुमच्या जिंकण्याला खूप जास्त महत्त्व मिळत असते आणि प्रेक्षकांना देखील तीच अपेक्षा असते की माझ्या आवडत्या संघाने किंवा माझ्या आवडत्या खेळाडूने चांगला खेळ करावा. पण आता पाहिलं तर चांगला खेळ जितू निलेश 11 डोंबिवली संघाचा होता. नवीन बॉलर गुड्डू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उंचकुरा असा हा गोलंदाज आहे, परंतु पहा शॉट थर्ड मॅन वरून बॉल अगदी मिडलला जातोय. तोपर्यंत सिंगल रणनीती पूर्ण केली जाणार. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईकवरती अमोल पाटीलला आणलं गेलंय.
योगेश पाटीलला माहीत आहे सध्या आपली बॅट चालत नाही आहे, संधी आपल्याला फार मिळालेली नाही आहे. त्यातल्या त्यात अमोलसारख्या बॅट्समनला संधी मिळत असताना अमोलने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, तर अमोललाच ही जबाबदारी सोपवावी. यावेळेस ऑन साईडला उसळी घेणाऱ्या बॉलवरती अगदी पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु इथे पहा 2 रन वेगाने कंप्लीट केल्या जातात आणि या 2 रनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 29 धावा धावफलकावरती. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 13. थोडं कॅज्युअल क्रिकेट खेळले जितू निलेश इलेव्हनने, कारण त्यांना ठाऊक आहे की जास्त घाई गडबड करण्याची गरज नाही आहे. ते एन्जॉय करत आहेत त्यांची बॅटिंग. तर रिची जितू निलेश इलेव्हन डोंबिवली संघाची धावसंख्या झालेली आहे 29 धावा. ओव्हर द विकेट फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे, पण मात्र त्या ठिकाणी स्टम्प्सला खेटून खेळण्याचा प्रयत्न फसला आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय टीम रिची जितू निलेश डोंबिवली या संघाला, फलंदाज बाद. विकेट मिळाली आहे, ज्या विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण संघ होता RCC 11 डोंबिवली संघ, परंतु बऱ्याचशा उशिराने या ठिकाणी या विकेटला हात घालण्यात आला. LBW इथे मात्र लेग बिफोर विकेटचा शिकार ठरला फलंदाज अमोल पाटील, ज्याने मात्र 2 षटकार आणि 2 दुहेरी 1 सिंगलच्या मदतीने आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट केलेल्या 17 धावा आणि 17 धावांसहित मात्र तो आता आपल्या संघाची इथे मात्र एक बाजू जमेची बाजू म्हणून मात्र बाहेर निघतोय. चला पुढचा सामना असणार आहे पनवेल 11 पनवेल वर्सेस आर्नी 11 डोंबिवली. नाणेफेक आर्नी 11 डोंबिवली या संघाने जिंकले आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था देखील केली जाणार आहे. खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था सन्माननीय पांडुरंग दादा संते सलग 4 दिवस त्यांच्या वतीने केली जाते. आता जर आपण इक्वेशनचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 31 धावा, म्हणजे 11 धावांची फक्त गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 14 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. मनीष सर या क्षणाला आता बॉलिंग टिचून करावी लागेल. मित्रांनो अजूनही मित्रांनो हार मानू नका, कारण शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेट तुम्हाला साथ देत असतं. इथे पहा बॅकफुटवरती जाऊन अगदी पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न, 1 रन इथे कंप्लीट केली आहे विक्रांतच्या माध्यमातून. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा योगेश पाटीलला संधी मिळते. शेवटचा 1 बॉल बाकी आहे, येणारे 13 बॉल 10 धावा करायचे आहेत. 13 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. प्रॅक्टिस करू नका त्या ठिकाणी विनंती आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या अगदी स्क्वेअर लेगला असलेले खेळाडू स्मशानाजवळ कोणी प्रॅक्टिस करू नका विनंती आहे. यावेळेस मात्र पहा चाप करण्याचा प्रयत्न झाला होता बॉलला, परंतु इथे पॉईंटला अगदी डीपमध्ये एक चांगला झेल टिपला आणि बॅट्समन इथून मात्र 3रा बाद होत असताना योगेश पाटीलला परतावं लागते माघारी. बॅक टू डक आउट. अतुल पाटील जे फिरकीचे जबरदस्त गोलंदाज आहेत, पण हा सीझन मात्र अतुल पाटीलचा तितकासा चांगला राहिला नाहीये, त्यामुळे गोलंदाजी करताना तुम्ही त्याला पाहू शकला नाही. पण मात्र म्हणतात ना काही काळ आपण थांबल्यानंतर जो आपण कमबॅक करतो तो तितकाच चमकदार असला पाहिजे. आय होप की अतुल पाटीलचा येणारा हंगाम चांगला होईल. चला पनवेल 11 पनवेल आणि आर्नी 11 डोंबिवली दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एकत्रित यायचं आहे. पनवेल 11 पनवेल आणि आर्नी 11 डोंबिवली संघाच्या सर्व खेळाडूंनी कमेंट बॉक्सच्या समोर यायचं आहे. पुन्हा एकदा सूचना, तालुकास्तरीय क्रिकेटसाठी ही सूचना असणार आहे. तुम्हाला जे आक्षेप घ्यायचा आहे तो सामना सुरू होण्याच्या अगोदर किंवा सामना सुरू असताना घ्या. सामन्याचा रिझल्ट आल्यानंतर कुठल्याच आक्षेपाचा विचार केला जाणार नाही अशी सूचना आयोजकांच्या वतीनं आम्ही करत आहोत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 32 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 बॉल्समध्ये 10 धावांची गरज. अजूनही या ठिकाणी संदेशला पुन्हा एकदा आमंत्रण दिलं गेलं. पहिल्या षटकामध्ये ज्याने 12 धावा खर्च केल्या त्याच बॉलरला इथे मात्र पुन्हा एकदा आणलं गेलं. मी तर म्हणेन या बॉलरला थोडंसं होल्डवर ठेवून पुन्हा एकदा गुड्डूला आणलं असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, अगदी प्रॉपर टायमिंग सहित बॉलला पाठवून दिला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 रनसाठी चौकार. मला असं वाटतं हर्षदजी सामन्याची हवा काढून टाकणारा हा चौकार ठरतोय की काय, कारण आता जवळपास विजयाच्या समीप पोहोचल्या आहे रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघ. 4 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 36वर. जिंकण्यासाठी आता फक्त 6 धावांची गरज.
अजूनही या ठिकाणी मात्र या मॅच मध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतं RCC 11 डोंबिवली संघ. परंतु त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल, कितपत हे संघर्ष चालू राहील हे पाहणं गरजेचं आहे आपल्याला. कारण विक्रांत आणि समोर असलेला फलंदाज शुभम पाटील हा अजूनही खेळपट्टीवरती धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र पहा अगदी संयमाने क्रिकेट खेळलं जाते. दोन्ही फलंदाजांना माहीत आहे की कशा रीतीने आता या धावा आपल्या चेस करायच्या आहेत. एक एक धाव तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायची तुमच्या टीमच्या स्कोरबोर्डमध्ये, जेणेकरून तुम्हाला एक एक धावेने विजयापर्यंत पोहोचणं अगदी सहज शक्य होणार. कारण बॉल बाकी आहेत जवळजवळ 10 आणि धावा करायच्या आहेत इथून मात्र 5. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चांगला कॅपमध्ये आहे, प्रॉपर टायमिंग आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड चौकार. या क्षणाला ही मॅच संपूर्ण क्लिअर करून टाकणारा हा चौकार होता मनीष सर. अजूनही एक धावेची गरज. स्कोर लेव्हल आणि रिचिजितू निलेश यांनी अभ्यासपूर्ण खेळ केलेला आहे 42 धावांचा पाठलाग करताना, आणि आता 4थ्या षटकामध्येच विजयाच्या जवळ जाऊन पोहोचतोय रिचिजितू निलेश हा संघ. षटकारांवरती कॉन्सन्ट्रेट केलं जात नाहीये, चौकारांवरती सुद्धा जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जात नाहीये, परंतु सिंगल डबल आणि एक्स्ट्राच्या मदतीने आपण कसा गेम चांगला करू शकतो याचं एक चांगलं उदाहरण त्यांनी देऊन टाकलंय. अगदी स्कोर लेवल झाला, एका धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. परंतु यानंतर होणारी मॅच अगदी चांगल्या रीतीने आपल्या समोर येणाऱ्या पनवेल 11 पनवेल आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली या टीमच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. नेक्स्ट फ्लिक केला, बॉल चालला ऑन साईडला, एक धाव, विजयी धाव इथे पूर्ण करून टाकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स रिचिजितू निलेश 11 डोंबिवली संघ पहिला विजय या स्पर्धेतला आपल्या नावे नोंदविला जातोय. आणि हार्ड लक RCC 11 डोंबिवली, राजा जाधव आणि संपूर्ण संघ. हार्ड लक फॉर दिस टाइम, बेटर लक नेक्स्ट टाइम. आपण चांगला प्रयत्न केलात परंतु आपल्या प्रयत्नांना हवं तसं यश मिळालेलं नाही आहे. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅचकडे. दोन्ही टीमने हँडशेक्स करायचं आहे, हँडशेक्स करूनच आपल्या या स्पर्धेचा निरोप घ्यायचा आहे. ही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे, ही तुमच्या आचरणात आणण्यासारखी गोष्ट आहे, ही सदैव स्मरणात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. कारण की त्याच्याने जो दुजाभाव निर्माण झाला असतो दोन संघांमध्ये तो जाता जाता कमी केला जातो. मनीष सर, बघा, सांत्वन आणि अभिनंदन या जरी वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी देखील त्या तुम्हाला कराव्याच लागतील, कारण मौका प्रत्येकाला मिळतो जिंकण्याचा, हरण्याचा. पण मात्र कुठेतरी सांत्वन करणं म्हणजेच आपण खिलाडी वृत्ती जागरूक करणं असते. त्याचमुळे हँडशेक्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता मॅरेथॉन मॅचचा पुरस्कार मिळतोय कुणाला ती आता आपण चर्चा करणारच आहोत. अल्पेशजी गायकवाड त्या ठिकाणी स्टॅट्स